नमस्कार. 20वी ओवी दासबोध नित्यपाठ. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका विवेकी हो. आपल्या लोकांना त्यांनी विवेकी म्हटलेलं आहे, म्हणजे की तुम्ही जागृत अवस्थेत राहणारे परमार्थी लोक आहात आणि आहोत आपण समजा, असं समजून ते आपल्याला ट्रीट करतायत. कारण की त्यांच्यासमोर तसेच सगळे बसलेले होते सगळे, म्हणजे ते वादविवाद घालायचे. ते त्यानंतर खूप जबरदस्त अगदी माझंच खरं म्हणणारे वगैरे सगळे लोक होते. सगळे जण मिळून वाद घालायचे आणि त्यातून सगळं ज्या कोणीतरी नोट करून ठेवायचं आणि त्या वादातनं जे काय निर्माण व्हायचं ते मग समर्थ आपल्या दासबोधात व्हायचं. म्हणजे बघा तुम्ही की जेणेकरून सगळ्या प्रकारचे विचार आपल्या दासबोधात यावे, सगळ्या ग्रंथांचं सार यावं, लोकांचे प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह व्हावे, या दृष्टीने दासबोध लिहिला गेलेला आहे. त्यात हा विचार निघाला की प्रपंचच ठीक नाही, ठीक आहे, तर मग परमार्थ कसं करणार. मग त्यामुळे त्यांनी सांगितलं की प्रपंच आणि परमार्थ असं व्यवस्थित करायला पाहिजे. याच्या विना हे नाही चालू शकत, याच्या विना हे चालू शकत नाही. ठीक आहे, आधी प्रपंच करावा नेटका. नेटका म्हणतात एकदम परफेक्ट नाही तर एकच काम घेऊन बसले आणि तेच 24 तास करतात. तसं नेटका करायचा, फटाफट करून सगळे व्यवस्थित सगळ्यांचं करायचं, पुढे जायचं. मग घ्यावे परमार्थ विवेका. मग विवेकाने परमार्थ करावा. खरं तर परमार्थात आपण पडतो आणि ते आपोआप व्हायला लागतं सद्गुरूंच्या कृपेने. पण आता सांगणार कसं सुरुवातीच्या काळात, तर त्यांनी सांगितलं तसं. येथे आळस करू नका विवेकी हो. इथे कुठेही आळस करता कामा नये. ना परमार्थात आळस चालत, ना संसारात आळस चालत. तुम्हाला शाळेत जायचं असेल सकाळी 7 वाजता, तर 6 वाजता उठून आंघोळ करून निघून जावं लागतं. हे झालं लहानपणीचं. सुगृहिणींचं मुलगा जर का 7 वाजता शाळेत जात असेल तर 6 वाजता उठून या पण आंघोळ वगैरे करून स्वयंपाक करून डबा करून तयार देतात. जर का ती सुगृहिणी स्वतःच्याही ऑफिसला जात असेल तर तिचं सगळंच वाजून सगळं आटपून वगैरे, मुलांचं वगैरे आटपून मग ती जाते. माणसांचंही तसंच समजा. तर इथे आळस करून चालणार नाही. दोन्ही ठिकाणी आपण जागृत अवस्थेत राहूनच करायला पाहिजे. जागृत, अलर्ट, विवेकी राहून. आणि हळूहळू काय होतं की आपल्याला कळायला लागतं की अरे हे भगवंताच्या शक्तीनेच काम होत आहे. प्रत्येक श्वासाच्या गणिक, हृदयाच्या ठोक्याने, उघड झापेने सगळं आपण स्वयंपाक करतोय तो भगवंताला समर्पित होता. कारण की आपल्याला मुलगा शाळेत जाऊन, मुलगी किंवा मुलगाचे शाळेत जाऊन तो डब्बा खाणार आहे, त्यांचा जठराग्नी शांत होणार आहे. मी काय स्वयंपाक करणार, मला शक्ती देणारा तो भगवंतच आहे. सुगृहिणीला कळत. बरेचदा असं वाटतं की बायकांना लवकर आत्मज्ञान होऊ शकतं. ठीक आहे, आणि येथे आळस करू नका विवेकी हो, असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. मग एकदा काय झालं, पॅन्डेमिकमध्ये ही घडलेली गोष्ट की आमचे बऱ्याच जणांचे, आम्ही प्रायव्हेटमध्ये जॉब करणारे, आम्ही आधीच ठरवलं होतं की गव्हर्मेंटमध्ये जॉब करणार नाही. तर प्रायव्हेटमध्ये कित्येक जणांचे पॅन्डेमिक म्हणजे कोविड-19 म्हणजे महामारी आली होती, त्यावेळेला आमचे सगळ्यांचे जॉब गेले होते. मग त्यात आमची चूक आहे का? आपली चूक नव्हती ती. मग याच्यात आपण आळस केला का नाही? आपलं सगळे काम व्यवस्थित करूनही आपला जॉब जाऊ शकतो. किती अनिश्चितता बघा म्हणजे तुम्ही. तर यात आपल्याकडनं आळस नको व्हायला. दुसऱ्यांकडनं त्या या सगळ्या गोष्टींमध्ये आधिदैविक, आध्यात्मिक आणि आधिभौतिक वगैरे जे ताप असतात, अशी दैवी आपत्ती आली तर आपण काहीच नाही करू शकत. मग त्यावेळेला पण आपला आळस नाही करायचा. घरचे सगळे कामं व्यवस्थित करत राहायची, घरच्यांची सेवा करायची, समाजसेवा करायची. मग आम्ही हॉस्पिटलमध्ये वगैरे सगळ्यांना मदत करायचं वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टी करायच्या. आळस नाही करायचं. जेणेकरून स्वतःचं जीवन तर सुखी होईलच, परमार्थिक होईलच, आपण तर योगी भक्त होऊनच जाऊ, पण इतरांना पण मदत होईल. ते पण या मार्गावर येतील आणि त्यांचं पण जीवन धन्य होऊन जाईल. किती सुंदर सांगितलं बघ. तर असं सतत योगी होऊन, भक्त होऊन, सतत भगवंताच्या कार्यात म्हणजे परमार्थ मार्गात राहायचा, आपण मार्गावर राहायचा आपण प्रयत्न करूया. धन्यवाद.